अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। नमस्कार, आपण पाहत आहात अपडेट इंडिया टीव्ही। चला तर पाहूया आजच्या ठळक बातम्या। राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनुर्ली रोडवर कचरा डंपिंगच्या लगतच्या जंगलात 35 वर्षीय महिलेचा लैंगिक अत्याचार करून हत्या। राळेगाव पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपीला केली अटक। राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनुर्ली रोडवर कचरा डंपिंगच्या परिसरात मृत आरती शरद कोवे, वय 35 वर्षे, राहणार पिंपरी दुर्ग ही महिला दिनांक ऑगस्ट 16 रोजी दुपारच्या सुमारास राळेगाव येथे बाजारात जाते म्हणून धरून गेली होती। सदर आरोपीला फोन लावून बोलून दोघेही जंगल परिसरात जाऊन लैंगिक संबंध प्रस्थापित केले। मृतक महिला आरोपीस वेळोवेळी पैशाची मागणी करीत होती आणि आरोपीला सोडायला पण तयार नव्हती। सदर आरोपी हा अविवाहित असल्याने त्याला विवाह करण्यास अडचण निर्माण करीत असल्याचे रागापोटी आरोपींनी आरती शरद कोवे या महिलेचा खून केला। सदर घटनेतील माहिती राळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांना मिळतात तातडीने पोलीस सहकारी यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचून सदर घटनेचा पंचनामा केला असून मृतकाला शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले। सदर घटनेतील आरोपी गणेश येपारी वय 21 वर्षे शांतीनगर राळेगाव याला अवघ्या 12 तासात राळेगाव पोलिसांनी अटक केली असून आरोपी विरुद्ध अक्र 312/24 कलम 103(1) भा न्यायसह्य सह कलम 3(2) वि अजाज अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे। सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राळेगाव रामेश्वर वेंजणे हे करीत आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। काल रोजी राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राळेगाव शहरापासून 5 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला पिंपरी दुर्ग येथील महिला आरती कोवे यांचा मृतदेह आढळून आला होता। सदरचा मृतदेह आढळल्यानंतर आपण तात्काळ घटनास्थळी जाऊन सदर ठिकाणचा घटनास्थळ पंचनामा केलेला आहे आणि अज्ञात आरोपी विरुद्ध या राळेगाव पोलीस स्टेशन येथे कलम 103(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्हाला गोपनीय माहिती अशी मिळाली की सदर महिलेचे राळेगाव शहरातील राहणाऱ्या गणेश येपारी नावाच्या युवकासोबत काही दिवसापासून प्रेम संबंध होते। त्यावरून सदर युवकाला आम्ही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी प्राथमिक तपासामध्ये गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। सदर आरोपीची जी कास्ट आहे ही कुणबी असल्याने आणि ज्या मयत महिला आहेत त्यांची कास्ट जी आहे ही परधान असल्याने सदर गुन्ह्यामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध अधिनियम कलम 325 याची वाढ करण्यात आलेली आहे आणि सदरचा गुन्हा तपासासाठी आम्ही स्वतःकडे घेतलेला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास चालू असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीला आज रोजी विद्यमान न्यायालयामध्ये पोलीस कस्टडीसाठी प्रोड्यूस करण्यात येणार आहे आणि या गुन्ह्यामध्ये खुनाचं नेमकं कारण आणि त्याचप्रमाणे जो पुढील तपास आहे हा येत्या दिवसांमध्ये करण्यात येईल आणि त्याप्रमाणे माहिती सर्वांना देण्यात येईल। धन्यवाद।